शेवटी पाहायला गेलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा आता वजा इशारा देण्यात आलेला आहे। पाहायला गेलं तर ठाण्यातील श्रीनगर भागामध्ये राहणारा हा तरुण आहे। त्या संदर्भात पाहायला गेलं श्रीनगर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल केलेला आहे आणि कशा प्रकारची धमकी दिलेली आहे यासंदर्भात आपण बातचीत करणार आहोत शिवसेनेचे पदाधिकारी ज्यांनी यासंदर्भात फिर्याद दिलेली आहे। तर कशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात झाला, काय एकंदरीत त्यांनी कशा प्रकारची धमकी देण्यात आली, कोण तरुण आहे, कुठे राहणार? श्रीनगर विभागामध्ये वारलीपाडा भागात तो राहतो तरुण। त्याचं नाव हितेश प्रभाकर धुंडे। त्यांनी आता एकनाथ शिंदे साहेबांना जीव मारण्याची धमकी दिलेली आहे। एकदम खालच्या थरात जाऊन त्यांनी शिवागाळ केलेली आहे आणि आज रात्री त्यांच्या घरावर फायरिंग करणार असं त्यांनी इंस्टाग्रामवर त्यांनी पोस्ट केली होती। आता मी माझे उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख मारुती बालशंकर, विक्रम आसवले आणि शैलेश शिंदे आम्ही श्रीनगर पोलीस स्टेशनला जाऊन आता आम्ही केस केलेली आहे। त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलिसांना आम्ही सांगितले की त्या तरुणाला लवकरात लवकर अटक करून त्याची चौकशी व्हावी की त्यांनी असं का केलं आणि कशासाठी त्यांनी एवढं टोकाची भूमिका घेतोय तो। त्यासाठी आता आम्ही तिथून आता NC करून निघालो। कारण काय त्याच्या मागचं काय कळलंय काय नक्की? हा तरुण जो धमकी देतोय नाही, तो विकृत प्रवृत्तीचा आहे। त्याच्यावरती राबोडी पोलीस स्टेशन आणि श्रीनगर पोलीस स्टेशनमध्ये जुन्या केसेस आहेत, 307ची आहे, 323ची आहे। आता त्यांनी का केलं असं ते आता आम्हाला पण उत्सुकता लागली आहे की त्यांनी असं का केलंय। आता आम्ही पण त्याचे शोध घेतोय। आमचे काही शाखा प्रमुख आता सगळ्या ठिकाणी फिरतायत त्याचा शोध घ्यायला। नक्कीच त्या मागचं कारण काय असू शकतं? अशा प्रकारचा तरुण जो एवढी हिंमत करतोय, उपमुख्यमंत्री संदर्भात पाहून जातोय इंस्टाग्रामवर। कसं आहे, 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना बाईंनी गेलेली कामं आणि आत्ताची जी कामं, या कामाला आम्ही प्रेरित होऊन कामं करतो, पण काही लोकांना काही गोष्टी खटकल्या असतील किंवा काही त्याच्या मागचा उद्देश कोणी भडकवून वगैरे काहीतरी केलं असेल, अशा मागचा काय उद्देश असेल तर आमची मागणी एकच असेल की बाईंच्या सुरक्षेत अजून वाढ करण्यात यावी। कारण का मागच्या वेळेस पण बऱ्याचशा त्यांना अशा प्रकारच्या धमक्या आलेल्या, तर त्यांच्या प्रकारे सुरक्षेत वाढ करण्यात यावी आणि जी काही चौकशी आली ती आमच्या शिवसैनिकांपर्यंत त्याचं कारण कळण्यात आम्हाला आलं, तर त्याप्रकारे आम्ही पण काही स्टेप शिवसैनिक आमच्यातर्फे आम्ही काही स्टेप आम्ही पण घेऊ आणि जो काही आहे ह्याचा योग्य तो कारण आणि योग्य तो निर्णय झाल्याशिवाय शिवसैनिक गप्प बसणार नाही, रस्त्यावर येतील।